एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल मॉम अँड मी. तर कशा आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप मस्त असाल, मजेत असाल, हॅपी असाल. सगळ्यांना गुड मॉर्निंग. खूप दिवसानंतर मी आज ब्लॉग शूट केला आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला बघूया आज काय होतं ते. तर आजचं स्पेशल म्हणजे आज आहे आमच्या बेबी बेलाचा 1 मंथ फोटोशूट, म्हणजे न्यू बॉर्न फोटोशूट. तर चला बघूया कसं होतं आजचं बेबी बेलाचं फोटोशूट. बेबी बेला म्हणजे माझ्या ताईची मुलगी, जी आता 1 महिन्याची पूर्ण झालेली आहे. सकाळची सगळी कामं आटपून मी लागलेली आहे तयारीला. सकाळी सकाळी मुलं शाळेत गेली असल्यामुळे मी सकाळची सगळी कामं लवकरात लवकर आटपून घेत आहे आणि त्यानंतर मुलं आल्यानंतर आम्ही तयारीला लागू आणि निघू दुपारी. फोटोशूट करण्याचं खरं कारण म्हणजे आपल्याला आपल्या बाळाच्या मेमरीज सेव्ह करता येतात आणि त्यासाठीच आम्ही सुद्धा बेबी बेलाचं फोटोशूट करत आहोत. किचन क्लीन झाल्यानंतर मी माझं फिश पॉट क्लीन करत आहेत, जे खूप खराब झालेलं होतं. त्याला फार हळूहळू साफ करावं लागतं, नाहीतर लगेच ते फुटतं. याच्या अगोदर मी 2 फिश पॉट फोडलेत, त्यामुळे मी हे फारच सांभाळून वॉश करते. फिश पॉट हे एका दिवसाआड खराब होत असतं, त्यामुळे त्याला 1 दिवसाआड कंटिन्यू वॉश करून ठेवावं लागतं, ज्याने त्याच्यात असणारे फिशला काही त्रास होत नाही आणि ते क्लीन राहिल्यामुळे फिशही व्यवस्थित राहतात. खूप दिवसापासून माझा ब्लॉग येणं बंद झालेलं होतं, त्यामुळे खूप जण मला कमेंट करून सांगत होते की तू ब्लॉग परत शूट कर, आम्हाला आवडतं तुझा ब्लॉग बघण्यासाठी. पण मला वेळच मिळत नव्हता आणि बरीच अशी कारणं होती ज्यामुळे शूट मी करू शकत नव्हती. पण आता वेळ आहे आणि बराच वेळ आहे, त्यामुळे मग मी ठरवलं की मी आता परत शूट करेल. कपडे सुकवण्याची सोय आता आम्ही गच्चीवर केलेली आहे, कारण लहान मुलांची कपडे असल्यामुळे ती लवकर सुकतात गच्चीवरती कडक उन्हात. सगळी कामं आटपून आणि रेडी होऊन आम्ही निघालो आहोत मुलांसोबत फोटोशूटसाठी. मिस्टर पवार आम्हाला सोडायला नाही म्हणत होते, कारण त्यांना फार झोप लागत होती. म्हणून मग आम्ही ठरवलं की आम्ही ऑटोने जातो आणि आता ऑटोने आम्ही निघालो आहोत. आत्या पण आमच्यासोबत आहेत. बेबी बेलाची ही फर्स्ट ऑटो राईड आहे आणि आता आम्ही निघत आहोत फोटोशूटसाठी स्टुडिओकडे. आमची वेल्लो राणी खूप छान अशी रेडी झाली होती फोटोशूटसाठी आणि फोटोशूट करणारे दादासुद्धा त्यांचं सेटअप कंप्लीट करत होते. आम्ही सगळे बसून त्याच विषयावर डिस्कशन करत होतो आणि त्यांचा स्टुडिओ पण खूप सुंदर होता. पूर्ण स्टुडिओ हा हृदय आणि सईसाठी एक पिकनिक स्पॉट झालेला होता. ते फुल एन्जॉय करत होते आणि मी आणि आकुताई बेलासोबत फोटोशूटची तयारी करत होतो.